रोहित जितेंद्र यांच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करेल का की या ठिकाणी संतोष आपले इरादे स्पष्ट करेल। यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न अगदी सक्सेसफुल झालाय। गलीमधला क्षेत्ररक्षक फंबल झाला, चेंडूला बीट करून जातोय, चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, चौकार। क्रमांक यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स, एक सक्सेस झाल्यानंतर दुसऱ्या फटक्याचा मोह होता। एक धावसंख्या पळून काढली जाते, चेंडू कव्हर पॉइंट ठिकाणी ट्रॅव्हल झाला, एक धावसंख्या पळून काढली जाते। एकेरी धावसंख्येने धावफलक पुन्हा एकदा वधारला जातोय, संघ पोहोचला जातोय 13च्या घरात। अगदी 13 आकडा हा भारतीय क्रिकेटसाठी अशुभ मानला जातोय, परंतु यावेळेस कोणासाठी ठरणार ते पाहायचं आहे। यावेळेस समोर पनवेल विपक्ष उसरली। यावेळेस पुढचा चेंडू हलकासा ग्लान्स केला जातोय, चेंडू जातोय मिड ऑन कडे। एक धावसंख्या बघता बघता चित्याच्या चपलाने दुसरी धावसंख्या पळून काढली जाते। चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन फलंदाजांमध्ये। या दोन धावसंख्येच्या सहाय्यानं संघ पोहोचला जातोय 15च्या घरात। अगदी पहिल्या षटकामध्ये 7 धावसंख्या होती, यावेळेस मात्र 4 चेंडूमध्ये 8 धावसंख्या उभारल्यात। चांगली सुरुवात पनवेल सोसायटीच्या माध्यमातून। यावेळेस पुन्हा एकदा लोवर फुल टॉस होता, अगदी त्याला पिक केला होता, परंतु क्षेत्ररक्षक निवडला जातो। यावेळेस कोणती चुकी होणार नाही। पुन्हा एकदा फलंदाज रवी सोळंकी बॅक टू द पॅव्हिलियन। आणि धारा तीर्थी पडलेत। 2 सलामीवर बॅक टू द पॅव्हिलियन। नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय नेट क्रमांक 4 वर अश्विन आहे, अश्विन कोट्यान संघाचा संघनायक आहे। यावेळेस मात्र संघ मित्र म्हणून सध्याच्या घडीला दलदलीमध्ये सापडलाय। यावेळेस त्या दलदलीमधून बाहेर काढणार का संघनायक आहे, कॅप्टन कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण आज या मैदानावर सादर करावं लागेल अश्विन याला। परंतु समोर आहे गोलंदाज रोहित, ज्यानं 5 चेंडूमध्ये फक्त 8 धावसंख्या खर्च करून 1 विकेट संपादित केली। निर्णायक शेवटचा चेंडू, यावेळेस मोठा फटका रडार मधून येतोय, यस लॉंग ऑनच्या वरून जातोय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, षटकार। होगा अगदी कॅप्टन आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट करतोय, यस आम्हाला जास्तीत जास्त धावसंख्येचं आव्हान उभं करायचं आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ यजमान संघ आहे। या मैदानाची अगदी खडा न खडा माहिती त्यांना आहे, त्यामुळे आम्हाला त्यांच्या विपक्ष हा जास्तीत जास्त स्कोर उभा करावा लागेल। अगदी हे मनामध्ये जणू काय डॉगआउट मधून सेट होऊन आलेला हा फलंदाज, नाव आहे अश्विन, स्वतः संघाचा सरसेनापती आहे आणि कर्णधार कसा असावा अगदी याचं मूर्तिमंत उदाहरण पहिल्या चेंडूमध्ये ज्यानं सादर केलं या मैदानावर। यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवर येतोय जितेंद्र, ज्यानं पहिलं षटक हाताळत असताना फक्त 7 धावसंख्या दिल्या आणि 1 विकेट संपादित केली होती। तोच
गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजच्या ट्रॅकवर सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय. पंचांच्या डाव्या बाजूला राईट ओव्हर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूला मारा करतोय. समोर फलंदाज आहे संतोष, ज्याच्या बॅट मधून 2 चौकार लगावले गेले, तो संतोष आहे. यावेळेस पहिला चेंडू अगदी लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे का, परंतु या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर, चौकार. संतोष ज्याच्या बॅट मधून 3 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत आज, खऱ्या अर्थाने ज्याच्या बॅट या मैदानावर चमकली गेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू, अगदी चेंडूला फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेनं, 1 बाउन्स, चौकार. वाजवू नये अशी मी विनंती करतोय, खास करून या टुर्नामेंट्स मध्ये. पुन्हा एकदा बोलतोय मैदानाकडे, 2 चेंडू बॅक टू बॅक 2 चौकार. चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे संतोष. तिसरा चेंडू यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. येस, तो सुद्धा सक्सेसफुल होतोय, ज्याच्या बॅट मधून अतिशय प्रेक्षणीय फटके पाहायला मिळतात. नाव आहे संतोष, काम आहे गोलंदाजीचा धुरला उडवणं. थँक्यू डीजे. अगदी काही वेळेला समालोचन करत असताना आम्हाला सुद्धा प्रश्न विचारले जातात की वारंवार तुम्ही महाराजांबद्दल इतके का बोलत असतात. नक्कीच बोलावं. अगदी मानवरूपी जन्माला येऊन स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर देवस्थानी एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे माझा जाणता राजा, राजा शिवछत्रपती. पुन्हा एकदा त्या राजांना त्रिवार 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 मानवंदना दिली जाते. 3 चेंडू 3 चौकार, अगदी कॅप्टनचा धुरला या ठिकाणी संतोषानं खोलून काढला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला दिशा दिली आहे. ताकदीपेक्षा युक्तीचा वापर केला जातोय. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघता बघता 4 चेंडू मध्ये 4 संलग्न चौकार आपल्याला पाहायला मिळतात संतोषच्या बॅट मधून. महाराष्ट्राची शान आहे. यावेळेस मात्र वैयक्तिक 9 चेंडू आणि 27 धावसंख्येवर खेळतोय. संलग्न 4 चेंडूमध्ये 4 चौकार, अगदी कॅप्टनचा धुरला या ठिकाणी उडवलाय. ज्या कॅप्टननं खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये 7 धावसंख्या खर्च केल्या होत्या. यावेळेस मात्र दबाव दबाव आणि दबाव पाहायला मिळतोय. क्वालिफाईड पंच जीवन जिकावट सांगतात की ऑप्स्ट्रमच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू इन ॲट स्टाईल, शाहरुख खानच्या स्टाईल मध्ये सांगतात की अवांतर चेंडू आहे. अतिरिक्त 1 धावसंख्येने धावसंख्येत भर पडली जाते. संघ पोहोचला जातोय सांघिक 38 या स्कोअरवर. पुन्हा एकदा जितेंद्र आपल्या गोलंदाजीतील 5वा चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे. यावेळेस पुन्हा एकदा डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख. पाहायला मिळतात डीजे मास्टरच्या माध्यमातून. खरं तर असं म्हटलं जातं आमच्या जुन्या पिढीच्या काळातून की जन्माला आल्यानंतर एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, परंतु मी तरी म्हणेन जन्माला आल्यानंतर एकदा तरी माझ्या रायगडची सवारी करावी. जिवंतपणी स्वर्ग काय असतो ना, तो अनुभवाला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. शेवटचा चेंडू आहे.
रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. पुन्हा एकदा थर्ड मॅनच्या ठिकाणी चेंडू ठेवलतोय. क्रिकेट सरड्यासारखा रंग कसा बदलतो ना, त्याचं मूर्तिमंत उदाहरण पाहायला मिळतोय. ज्या गोलंदाजावर पहिल्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असताना सुद्धा फक्त 7 धावसंख्या खर्च केल्या होत्या, त्याच गोलंदाज त्या चक्रव्यूह मध्ये पार पाडला जातोय. फलंदाज अश्विन आणि अश्विनच्या बॅट मधून लगावला जातोय हा षटकार. संख्येच्या सहाय्याने संघ पोहोचला जातोय. 54च्या घरात अर्धशतक ओलांडला जातो. यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस हाताची बोट थोडीफार फिरवली होती स्लोवर टाकण्याचा प्रयत्न, परंतु लोवर फुलटॉस अगदी लवकरच हेरलाय अश्विन यानं आणि चेंडूला पुन्हा एकदा दिशा दाखवली. मिड विकेटच्या वरून जाणारा हा सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीसाठी दर्जेदार चौकार.
च्या बेटीसाठी षटकार. सूर्य चंद्र आकाशात तारे या दऱ्याखोऱ्या उपस्थित आहेत तोपर्यंत माझ्या राजांची कीर्ती अशाच प्रकारचे सांगत राहतील. या वेळेस मात्र हेमंत भगत याच्या षटकाचा मात्र पुरेपूर समाचार घेतलाय. पुन्हा एकदा पाचवा चेंडू. या वेळेस अगदी एस बॅटची एज घेऊन चेंडू यष्टीरक्षकडे जातोय. मुकेश भगत कोणती चुकी करणार नाही. या वेळेस मात्र तिसरा फलंदाज अश्विन कॅप्टन बॅक टू द पॅव्हिलियन. टीम उभारत नाहीये तर ही गावदेव उचली खुद्द टीम त्या टीमला धावसंख्या उभारून देते. यावेळेस पुन्हा एकदा 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येने संघ पोहोचला जातोय 3 बाद 68च्या घरात. चार षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. पहिल्या पूर्वार्धातील 24 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. पहिले 2 षटक जणू काय मित्र म्हणेन गावदेव उसलीच्या बाजूने गेले परंतु उर्वरित 2 षटक मात्र हे पनवेल सोसायटीच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहतोय 3 बाद 68च्या घरात. शेवटचं निर्णायक षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक. गोलंदाज ट्रॅकवर येतोय दुशांत भोईर उर्फ जुया या नावानं फेमस असलेला हा एक फिरकीचा जादूगार आहे. लेग ब्रेक ऑफ ब्रेक याच्या या हातांच्या बोटांमध्ये जणू काही समाविष्ट झालेला आहे ज्याची नाल मी तर म्हणेन मोठी जुशी खूप जवळनं जोडलेली आहे. नाव आहे दुशांत भोईर. यावेळेस गोलंदाजच्या ट्रॅकवर येतात. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय समोर फलंदाज जणू काही ज्या फलंदाज संतोषाला अगदी आज चेंडू फुटबॉल सारखा मैदानामध्ये दिसतोय. यावेळेस पहिला चेंडू हॉबली ट्रॅकरचा चेंडू होता. चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू जातोय कव्हर पॉइंटच्या वरून जातोय. बघता बघता सीमारेषा ओलांडतोय. सीमारेषा बाहेर चौकार. थँक्यू डीजे. यावेळेस पुन्हा एकदा दुसरा चेंडू दुष्यंत यांचा. समोर संतोष आहे. अगदी लास्ट पर्यंत चेंडूवर नजरा रोखून धरल्या होत्या आणि चेंडूचा मात्र खरपूर समाचार पुन्हा एकदा लॉंग लेगच्या दिशेनं सीमा रेषा बाहेर. हा सुद्धा एक दर्जेदार संतोष ब्रँडेड षटकार.
शतकापासून दूर आहे. नाव आहे संतोष कुनवार. यावेळेस वॉट अ शॉट, नो लुक शॉट. जोरदार टाळ्यानं स्वागत झालं पाहिजे. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून प्रेक्षकांच्या भेटीसाठी दर्जेदार षटकार. सांघिक धावसंख्या 86 तर वैयक्तिक कोट्यामध्ये तब्बल डबल पंजा 55 धावसंख्येची बारदार केली आहे. संतोषाला विनंती असेल यस आमच्या लाईव्ह टेलिकास्ट कडे आपली बॅट हवेमध्ये फैलावून दाखवायची आहे. संतोषच्या बॅट मधून आज खऱ्या अर्थानं आपल्या टीम साठी ना मूरत देख रहा है ना गेंदबाज की सूरत देख रहा है, बस अपने टीम की जरूरत देख रहा है. नाम है संतोष कुनवार. अगदी दुशांत याच्या गोलंदाजीचं सुद्धा अक्षरशः धुरला